काल सांगितलं होतं ना, केलं नसेल केलं तर आत्ता करा. डोळे मिटा, प्रसन्न चित्ताने 1 2 3 4 म्हणत श्वास घ्या, 1 2 3 4 म्हणत श्वास सोडा. करा माझ्यासोबत, घ्या आणि सोडा. अवघ्या 4-5 श्वासातच तुमचा चेहरा बदलतो. कमीत कमी 10 मिनटं रोज द्या. चला तर आज आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे प्राणी आणि त्यांची जीवनशैली, विशेषतः गाई आणि गुरांची. गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात राहत असल्याकारणाने बऱ्याचशा गोष्टी नवीन अनुभवायला मिळाल्या. त्यातीलच एक गोष्ट आहे प्राणी आणि त्यांची जीवनशैली. 2-3 गायी आहेत माझ्याकडे आणि त्यामुळे त्यांची दिनचर्या पाहून त्यातूनही बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यात मी एक पाहिलं, गायींना चारा टाकल्यानंतर त्या पूर्ण चारा खाऊन झाल्यानंतर पाणी लगेच कधीच पित नाही. म्हणजे चयापचयाला वेळ देतात. त्यांची एक बैठक झाल्यानंतर जर पाणी तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलं तरच त्या पितात. दुसरा गायींच्या बाबतीत एक भाग मी हा पाहिला की त्यांच्या वासरांसाठी ते तुम्ही कितीही दूध काढण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण दूध त्या कधीच तुम्हाला काढू देत नाही. वासरांसाठी आणि पिलांसाठी दूध हे त्यांचं ठेवलेलंच असतं. तसं पाहिलं तर त्या दुधावर खरं पाहिलं तर त्या वासरांचाच हक्क असतो. आपण कारण नसताना मध्ये पडतो. बरं, तुम्हाला धुवायचंही असेल तर 1-2 सड तुमच्या कामापुरतं घ्या, संपूर्ण धुवायची गरज नाही, कारण त्याच्यावर त्या पिलांचा वासरांचा हक्क असतो. आणि काही घेत नाही हो त्या तुमच्याकडून, उलट तुम्हाला देतातच. दूध देतात, शेण देतात, गोमूत्र देतात, ज्याच्याने तुमची जमीन सकस होते, जे कुठल्याही कितीही महागड्या रासायनिक खतांनी त्या जमिनीला जे मिळणार नाही ते या शेणखतातून आणि मूत्रखतातून मिळतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडे एक गाय तरी असली पाहिजे. खूप काही देऊन जाते ती, समाधान तर आहेच, पण तिच्यामुळे तुमची देखील दिनचर्या बदलते. सकाळी लवकर उठणं, 2 वेळेस झाडझूड साफसफाई करणं, तिचं मलमूत्र आवरणं, तिला चारा टाकणं, पाणी टाकणं, या गोष्टी तुम्हाला शारीरिक आरोग्य देऊन जातात, कारण तेवढी हालचाल तुमच्या शरीराची होते. दुसरी गोष्ट, त्यांच्या सान्निध्यात गेल्यामुळे तुमची मानसिकता देखील बदलते. त्यांच्याबद्दल आपोआप प्रेम निर्माण होतं. आपोआप त्यांच्या काही गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. आणि विशेष म्हणजे त्यांना जी पिलं होतात, मग ते गाय असेल किंवा वासरू असेल, गाय असेल किंवा गोरा असेल, त्यातून देखील तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत आहे. काही घेत नाही ते तुमच्याकडून, उलट तुम्हाला देतात आणि शिवाय समाधान देतात. त्यानंतर अजून एक गोष्ट मी गुरांच्या बाबतीत पाहिली. काही गुराख्यांच्या बरोबर रानात गुरं चारत असताना गुरांचं ऑब्झर्वेशन मी केलं. त्यातून एक गोष्ट पाहिली, ते पाहिजे तेच खातात, सर्वच खात नाही, जरी ते हिरवं असलं तरी. म्हणजे त्यांना कळतं की आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. उपजत ज्ञान आहे त्यांना ते. दुसरी गोष्ट, गवत संपूर्ण मुळापासून नाही खात, वर कुरतडतात.
जेणेकरून ते गवत अजून नवीन ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपल्याला खायला मिळालं. हा निसर्गता त्यांना त्यांच्या जीवनशैलीत ईश्वराने टाकलेला एक भाग आहे. म्हणजे प्राण्यांनाही कळतं की सर्व मुळं चांगलं लागलं म्हणून सर्व मुळासकट खाऊ नये. माणसाला कळत नाही. माणसाचा हव्यास कधीच कमी होत नाही. सांगायचं तात्पर्य, ही काही टीका माणूस आणि प्राणी यातली मला करायची नाही आहे. पण जे प्राण्यांकडे चांगले गुण आहेत ते आपण घ्यायला शिकलं पाहिजे. जितका जीव तुम्ही त्या प्राण्यांना लावाल तेवढा जीव ते तुम्हाला लावतात. हे त्यांच्या अनेक दैनंदिन जीवनशैलीतून मला माहीत झालेले आहे. सुरुवातीला मारणाऱ्या गायी नंतर तुमच्याकडे कुरवाळा म्हणून मान समोर करत असतील तर याचाच अर्थ त्यांना देखील प्रेमाची भाषा कळते. म्हणून म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीच्या सुपीकतेसाठी, घरात दुधासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी एक तरी गाय पाळणं आवश्यक आहे.